राज्यात मोठी अफवा पसरवली जात आहे की बुवा गॅस संपला, गॅस संपला, गॅस संपला. तर तुमच्या घरातला जर गॅस संपला ना तरी म्हणू नका बुवा गॅस संपला. टाकी रिकामी झाली तरी म्हणू नका की बुवा रिकामी आहे, भरूनच आहे म्हणा. अचानक घरी तुमच्या जर पाहुणे आले आणि त्याने जर म्हटलं बुवा चहा ठेवा, तर त्याला सांगा की चहामुळं शुगर होते, चहामुळं डायबिटीज होते, चहा शरीरासाठी चांगला नसते असं म्हणा. पण असं म्हणू नका की बुवा गॅस संपला. कारण जर तुम्ही असं म्हणलं ना की गॅस संपला तर तुम्ही अफवा पसरवता, तुम्ही सरकारची बदनामी करत आहात. या पहा, नवीन आदेश काढला आहे सरकारने की जर कोणी गॅस नाही म्हणून बोललं तर गुन्हा दाखल होईल. फुकट वकिलाची फीस भरण्यापेक्षा गॅसची टाकी भरूनच आहे म्हणा. जर कोणी गॅसच्या रांगा दाखवलं एखाद्या यूट्यूबरनं, एखाद्या कोणी व्हिडिओमध्ये, तर ही अफवा पसरवली जाईल म्हणून गुन्हा दाखल होणार आहे. म्हणून म्हणतो, जर तुम्हाला जर कोणी गॅसची टाकी खांद्यावर किंवा बाईकवर घेऊन जाताना दिसलं, कोणी जर समजा विचारलं की बुवा काय, तर त्याला सांगा की मला सवयच आहे म्हणा अशी भरलेली टाकी घेऊन हिंडायची. जर तुम्हाला रांगत कोणी दिसलं, तुम्ही जर समजा रांगेत उभे आहे, तर कोणी जर विचारलं दुर्लक्ष करा. नाही तर त्याला सांगा की बुवा बसलो बा म्हणा एरी उन्हात विटॅमिन डीसाठी. नाही तर मग त्याला असं सांगा की बुवा आपण भारतात राहतो, आपल्याला रांगेत लागायची सवय आहे. आता लई दिवस झाले त्या नोटबंदीपासून आपण रांगेत लागलोच नव्हतो, म्हणून बुवा त्याची आठवण म्हणून बसलो बा उभा आहे म्हणा रांगेत. आणि काय बसल्या बसल्या तंगडे फिंगडे दुखतील म्हणून मग खुर्चीच्या जागी बा सिलेंडरची टाकी आणली म्हणा भरलेली, थकलं की बसायला. पण चुकूनही असं म्हणू नका. जर तुम्ही इलेक्ट्रिक शेगडी घ्यायला जर दुकानात गेले आणि जर कोणी जरी विचारलं किंवा गॅस संपला का, तर सांगा की सोयऱ्याचं लग्न आहे, गिफ्ट घेऊन चाललो, पण गॅस संपला म्हणून म्हणू नका. सरकारवर विश्वास ठेवा. आपलं सरकार सक्षम आहे, मजबूत आहे. जगात अजून 20 वर्ष जरी महायुद्ध चाललं ना तरी आपल्या देशातल्या नागरिकांची गरजा आपलं सरकार हे भागवू शकते. आपल्या जहाजी असतील, आपले इमान असेल, कोणी थांबवू शकत नाही. आपल्याजवळ स्पेस टेक्नॉलॉजी आहे. आपण विश्वगुरू आहोत. येत्या 2 वर्षात आपण सिंगापूरसारख्या मोठमोठ्या देशाला सुद्धा आपला महाराष्ट्र मागं टाकणार आहे असं आपले आत्ता मुख्यमंत्री म्हणाले 2 दिवसापूर्वी. हिंदू राष्ट्राकडं वाटचाल करण्यासाठी सहकार्य करा. अफवा पसरू नका. गॅस आपल्याकडं मुबलक आहे. आपलं सरकार सक्षम आहे. मोदी साहेबांचं बारीक लक्ष आहे. आज इतकंच. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टाकी घेऊन जर फिरायला जात असाल तर त्यावर स्टिकर लावा की गॅस भरून आहे. चला, धन्यवाद. जय श्रीराम.